नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्ब ठेवण्यात आला असून तो फुटणार आहे अशी धमकी देणारा कॉल पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला। पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली। उमेश राऊत असं कॉल करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मेडिकल परिसरात देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो। तो आपल्या एका मित्रासोबत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत भाड्याने राहतो। धमकीचा कॉल येताच पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सिक्युरिटीला याची माहिती दिली आणि BDDS पथकाच्या त्यांच्या दोन्ही घरी पोहोचले। मात्र दोन्ही ठिकाणी काहीच मिळून आलं नाही। पोलिसांनी आता त्याची चौकशी सुरू केली असून त्याने असा धमकीचा कॉल का केला याचा शोध घेत आहे। आरोपीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात पुढे आलं। पोलीस आता त्यांच्या सोबत राहणाऱ्या मित्रांची सुद्धा विचारपूस करत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, नागपूर। आज मॉर्निंग एक 112 ला कॉल आला होता। तो त्याच्यामध्ये एक फोनवरून त्यांनी सांगितलं की आज गडकरी साहेबांच्या घरमध्ये मी बॉम्ब ठेवले आहे असा एक त्यांच्या होता। तो त्याच्यानंतर आम्ही इमिडिएटली सरांच्या सिक्युरिटीला इन्फॉर्म केला। त्याच्यानंतर आमच्या BDDS चेकिंग त्यांच्या घरी झाला। तो त्याच्यामध्ये काही अडला नाही आम्हाला। अँड त्याच्यानंतर आम्ही हे जे कॉलर आहे त्यांना ट्रेस केलेली आहे। ते आता त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा पण दाखल केलेली आहे आणि त्यांनी अरेस्ट पण केलेली आहे। तो हे बेसिकली एक हॉक्स कॉल होता आणि त्याच्यामध्ये देर वॉज नथिंग कॉन्क्रीट। तो आता आमच्या गुन्हाच्या प्रक्रिया झालेली आहे, त्यांना अरेस्ट केलेली आहे, त्यांचे फोन वगैरे आम्ही सीज केलेली आहे। आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। सर, किती जणांना अटक केलेली आहे आणि आरोपींचे काय नाव? ते एकीच्या मोबाईल वरती आहे। तो ॲज ऑफ नाव एकही आरोपी आहे। एक उमेश राऊत म्हणून आरोपी आहे, ते महाल एरियाच्या आहे इकडे आणि त्यांच्या ऑलमोस्ट 25 इयर्स एजच्या आहे। सर, या काय पार्श्वभूमी काय करतात ते? नाही, त्यांच्या रेकॉर्ड सगळे चेक केला आम्ही। त्याच्यामध्ये काही देर वॉज काही त्यांच्या ऑफेन्सेस काही नाही दिसला आम्हाला आतापर्यंत। तो हे फर्स्ट त्यांच्या ऑफेन्स होता। त्याला अटक करण्यात आलंय, त्याचं नेमकं काय म्हणणं आहे? कशासाठी कॉल केला होता, काय उद्देश होता? ते उद्देशासाठी आता आमच्या इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। ते संध्याकाळीपर्यंत या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्हाला होईल त्याच्यामध्ये काय आहे। बट ॲज ऑफ नाव गुन्हा दाखल आणि ते आरोपी अरेस्टेड आहे। कोणाचं नाव येण्याची शक्यता आहे का आणि काय व्यवसाय या दोघांचे? तो जे मेन आरोपी आहे ते एक देसी दारूची दुकान आहे, त्याच्यामध्ये ते सर्व्हर म्हणून काम करत आहे। तो अदरवाईज दुसरी लोकांचे नाव आम्हाला आता सांगू नाही शकत, पण ॲज इन्व्हेस्टिगेशन गोस ऑन दुसरा नाव येतील तर आपल्याला आम्ही इन्फॉर्म करू।